मंडळी, गणेश चतुर्थीच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण आंदोलनाचा श्रीगणेशा केला आणि मुंबईच्या दिशेने कूच केली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेऊन परतणार हा त्यांचा निर्धार आहे। मराठा समाजाच्या न्याय हक्कांची लढाई त्यांनी अधिक तीव्र केली। आरक्षण मिळवणारच या निर्धारासह हजारोंच्या संख्येचा मराठा बांधवांच्या गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघालाय। लाखोंचं हे वादळ मुंबईत धडकणार आहे। काल मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना मुंबईत नो एंट्री म्हटलं, पण आज मुंबई पोलिसांनी एक दिवसाच्या आंदोलनाची आझाद मैदानावर परवानगी दिली। काही अटी शर्तींसह त्यांना मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करता येणार आहे। पण जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळत नाही, अंमलबजावणी होत नाही, तोवर माघार नाही, यावर जरांगे पाटील ठाम आहे। त्यामुळे सरकार आणि आंदोलकांमधला संघर्ष अटळ दिसतोय। जरांगे पाटलांना हवं असणारं आरक्षण देणं सरकारला खरं शक्य आहे का? राज्यातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसी करणं कायद्याच्या कसोटीवर टिकेल का? जर मराठा समाजात 50 लाख कुणबी नोंदी मिळाल्या तर मग बाकी उरलेला समाज नेमका कोण आहे? सरकार जरांगे पाटलांची मागणी मान्य करेल का? मराठा समाजाला सरसकट कुणबी करण्यात 96 कोळी मराठा समाजातून जो विरोध होतोय त्याचं काय करायचं? त्यामुळे या मागणीवरून मतभेद निर्माण झालेत का? मराठा समाजातल्या लाखो कुणबी नोंदी मराठा समाजाला कुणबी ठरवण्यासाठी पुरेशा नाहीयेत का? हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य केल्यास जरांगे पाटलांचं समाधान होईल का? आंदोलनाची दाहकता मराठवाड्यात जास्त आहे, त्यामुळे मराठवाड्यासाठी म्हणून एक वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो का? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला शोधायची आहेत। त्यातल्या कायदेशीर अडचणी आणि या सगळ्याबद्दलची सविस्तर चर्चा करायची आहे। म्हणून ही चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी मराठा आरक्षण अभ्यासक श्रीमंत कोकाटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कोकाटे सर, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत डॉक्टर शिवानंद भानुसे आहेत, मराठा आरक्षण अभ्यासक। शिवानंदजी, तुमचंही स्वागत आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडले जातील। त्याचबरोबर ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले। मंगेशजी, तुमचंही स्वागत आहे। आझाद मैदान मध्ये जे आंदोलन होणार आहे त्याचे आयोजक वीरेंद्र पवार आहेत। या सगळ्या लढाईमध्ये ते सातत्यानं ही जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा देऊन लढतायत आणि ते मुख्य आयोजक आहेत वीरेंद्र पवार। वीरेंद्रजी, तुमचं स्वागत आहे। आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। अजितराव, तुमचं सुद्धा स्वागत आहे। पण आज या चर्चेची सुरुवात मला करायची आहे श्रीमंत कोकाटे सरांपासून। कोकाटे सर, जी सध्याची परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती पाहता सरकार म्हणतंय एक दिवस आंदोलन करायचं आणि एक दिवसाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आजच्या इतक्या जटिल प्रश्नावरती मार्ग निघू शकेल असं तुम्हाला वाटतं का? फॉर्म्युला काय दिसतो तुम्हाला? आणि ही सगळी संघर्षाची परिस्थिती टाळण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? एका दिवसामध्ये मराठा आरक्षण देणं कुठल्याही सरकारला किंवा विरोधकांना शक्य नाही। कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न हा काय 1-2 वर्षाचा प्रश्न नाही, गेली 30 वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित आहे। त्यासाठी सराफ आयोग, बापट आयोग, त्यानंतर नारायण राणे आयोग, जस्टिस गायकवाड आयोग, असे 4 आयोग या मराठा आरक्षणाच्या संदर्भाने येऊन गेलेले आहेत। ज्या पद्धतीनं विद्यमान सरकार जे आहे, या विद्यमान सरकारची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची इच्छा नाही, तसे जे विरोधक आहेत काँग्रेस राष्ट्रवादीवाले, तेही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचे समर्थक नाहीत। म्हणजे जसे सत्ताधारी मराठा आरक्षणाच्या ओबीसीकरणाच्या विरोधात आहेत, तसेच विरोधक देखील मराठा आरक्षणाच्या ओबीसीकरणाच्या विरोधात आहेत। त्यामुळे हा प्रश्न अत्यंत कठीण आहे। सगळ्यात महत्वाचा जो आक्षेप घेतला जातो की मराठा समाज बहुसंख्य आहे, राजसत्तेमध्ये आहे, सहकारामध्ये आहे, ग्रामपंचायत पासून ते विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे, साखर कारखाने त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे त्यांना कशाला पाहिजे आरक्षण? सगळ्यात महत्वाचं, भारतीय संविधानाने जे आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्यामध्ये महत्वाचा निकष म्हणजे सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड। एखादा समाज श्रीमंत आहे का गरीब आहे, राजसत्तेत आहे का नाही, हे महत्वाचं नाही, तर तो समाज
सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे का नाही यावरती जस्टिस मंडल आयोग जो नेमला बीपी मंडल आयोग आणि मंडल आयोग यावरतीच आधारलेला होता, जे संविधानातील कलम क्रमांक 340 आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास. आणि मग मंडल आयोगाने 3743 जाती ओबीसी मध्ये समाविष्ट केल्या, त्यामध्ये कुणबींचा देखील समावेश आहे. परंतु आपल्याकडचा काही मराठा समाज आम्हाला कुणबीचं आरक्षण नको, ओबीसीचं आरक्षण नको अशा मताचा देखील आहे. परंतु या निमित्तानं मला जस्टिस गायकवाड आयोगाची आठवण करून द्यावी लागेल. न्यायमूर्ती गायकवाड आयोग जे फडणवीस सरकारच्या काळामध्ये स्थापन झालं होतं, माननीय फडणवीसांच्या बद्दल, मुख्यमंत्री माननीय फडणवीसांच्या बद्दल किती मतभेद असू द्या, पण गेली 30 वर्षामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्याही मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाबद्दल जो निर्णय घेतला नाही तो चांगला निर्णय आणि सकारात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. मी काय भाजपचा कार्यकर्ता नाही, प्रवक्ता नाही, माझा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध नाही, तरी सुद्धा मी निपक्षपातीपणे सांगतो की मुख्यमंत्री यांनी जस्टिस गायकवाड आयोग नेमला आणि विलासजी सर्वात जास्त गुणात्मक काम जे केलेलं आहे ते जस्टिस गायकवाड आयोगाने काम केलेलं आहे. पण त्यानंतर दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये ते महाविकास आघाडी सरकारला टिकवता आलेलं नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की सत्ताधारी जे विद्यमान सत्ताधारी आहेत आणि त्यांच्या अगोदरचे महाविकास आघाडीवाले म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीवाले, त्या दोघांनी एक मोठी गंभीर चूक केलेली आहे. जस्टिस टी.पी. सावंत यांचं मत जे मराठा आरक्षणासंदर्भानं होतं ते सत्ताधाऱ्यांनी विरोधक कोणी ऐकलेलं नाही. जस्टिस टी.बी. सावंत यांच्या विश्वासार्हतेबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल आणि निपक्षपातीपणाबद्दल आपल्याला संशय घेता येणार नाही, कारण ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि इंदिरा साहनीची केस आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जे मंडल आयोगाच्या संदर्भाने केस चालली त्या बेंचमध्ये देखील जस्टिस पी.बी. सावंत सर होते. न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेबांचं मत काय होतं मराठा आरक्षणा संदर्भानं की एका जातीला आरक्षण देता येणार नाही, जातीचा वर्ग कधीच नसतो. आता मराठ्याचा एक वर्ग केला तो वर्ग ही न्यायिक होऊ शकत नाही. म्हणजे जातीचा वर्ग असू शकत नाही. मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर त्यांना वर्गात जावं लागेल. SC, ST, OBC हे आपल्याकडे वर्ग आहेत. तर जस्टिस पी.बी. सावंत साहेब म्हणत होते की मराठ्यांना एका जातीचा वर्ग होऊ शकत नाही, मराठ्यांना कुठल्या तरी वर्गात जावं लागेल. आणि मग मराठ्यांचा वर्ग कोणता असू शकतो? अत्यंत सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जर विचार केला पिढ्यानपिढ्याचा तर माळी असतील किंवा धनगर समाज आहे, आगरी आहे, लेवा पाटील आहे, वंजारी आहे, ह्या समकक्ष जाती आणि मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि एकूण सांस्कृतिक आणि अँथ्रोपॉलॉजिकली साधर्म्य आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे मराठा समाजाला जस्टिस पी.बी. सावंत साहेब म्हणले की ओबीसी मध्ये समाविष्ट करावं लागेल. आता ओबीसी मध्ये मराठा समाजाला समाविष्ट करायचं म्हटलं की ओबीसीना अस्वस्थता वाटणं, असुरक्षितता वाटणं स्वाभाविक आहे. वंजारी असेल, सुतार असेल, कुंभार असेल, लोहार असेल, माळी असेल, छोट्या छोट्या जातींना असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, शिक्षण आणि नोकरी यामध्ये मराठा समाज वाटेकरी होईल आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे. आपण समजू शकतो हे आहे. पण याच्यामध्ये मला स्पष्टपणे तुम्ही सांगा, आज पर्याय काय? मराठा समाजाला उचलून ओबीसी मध्ये टाकता येऊ शकतं का? येईल का पर्याय? न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेब जे म्हणत होते त्या मताचं मी या ठिकाणी तेच मत उद्धृत करतो आणि ते मत मी या ठिकाणी मांडतो की कारण पी.बी. सावंत साहेबांच्या उंचीचा सर्वोच्च न्यायालयामधला एक न्यायाधीश आपल्या महाराष्ट्रात एवढा उंचीचा न्यायाधीश झालेला नाही आणि ते निपक्षपाती होते. यांचं मत काय होतं तेच मी या ठिकाणी माझं मत म्हणून मांडणार आहे पी.बी. सावंत साहेबांना मी उद्धृत करून. तर काय करायला पाहिजे सरकारने? ह्या सरकारने काय करायला पाहिजे की ओबीसीचे जे 27% आरक्षण त्याला अपेंडिक्स करा आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाका. कारण ओबीसीचे जे निकष आहेत तो पूर्ण करतो जस्टिस गायकवाड आयोगाने सांगितलं. मग काय करा तर आरक्षण मर्यादा वाढवा. इथे आता त्यासाठी मग असा युक्तिवाद केला जातो की मग संसदेमध्ये त्याला कायदा झाला पाहिजे. जस्टिस सावंत साहेब म्हटले ते काय गरज नाही. तर ओबीसी मध्ये टाकल्यानंतर त्याला वर्गीकरण करा, त्याचं बायफर्गेशन करा आणि मग अतिरिक्त आरक्षण म्हणजे 27% धक्का न लावता ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देता येईल. परंतु ही इच्छा जशी सत्ताधाऱ्यांची नाही
आणि राजकीय इच्छाशक्ती तुम्ही म्हणताय, कारण राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला दिसत नाही. ठीक आहे सर, मला बाकी पाहुण्यांकडे पण बाकी पाहुण्यांकडे जायचंय. आरक्षण बसतंय, फक्त सत्ताधारी आणि विरोधक यांची राजकीय इच्छाशक्ती नाही. ठीक आहे, हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. आपण ही सगळी चर्चा सुरू करण्यापूर्वी मला फक्त एक सगळ्यांना विनंती करायची आहे. आपण सगळे सन्माननीय आहात, ज्येष्ठ आहात, त्या विषयातले अभ्यासक आहात आणि आपण आणि समाजाचे प्रतिनिधी सुद्धा त्या समाजाचे. आज महाराष्ट्रातली सगळी सामाजिक राजकीय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे जेव्हा आपण या चर्चेच्या दरम्यान मत मांडू तेव्हा ते मत जबाबदारीनं आणि तितक्याच आपण दुसऱ्यांचा सन्मान करून मांडूया. यात दोन समाजाला भिडवणं हा मेसेज महाराष्ट्रात खूप चुकीचा जाईल, असं होता कामा नये अशी माझी विनंती आहे. दुसऱ्याचं नाही पटलं तर प्लीज सांगा नाही पटलं, पण आपण आपली मर्यादा कुठेही सोडू नका अशी मी सगळ्यांना विनंती करतोय. मेसेज महाराष्ट्रात चांगला गेला पाहिजे. ही चर्चा पुढे नेताना मला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. लक्ष्मणजी, प्रश्न आज हा विचारला जातोय की ओबीसींमध्येच आमचं आरक्षण आहे आणि ते आम्ही आरक्षण घेणार. त्याच्याबद्दलचा दाखला असा आहे, जर 50 लाख ओबीसींची प्रमाणपत्र, कुणब्यांची प्रमाणपत्र मराठा समाजामध्ये आहेत, तर मग उरलेला जो मराठा समाज आहे तो कोण आहे, हा प्रश्न आहे. नाही, विषय असा आहे की जर 58 लाख कुणब्यांच्या नोंदीद्वारे अलीकडच्या कालावधीत दावा केला जातोय, तो जर खरा दावा आपण आता आज रोजी मांडला तर मग सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेतल्या छोट्या 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 घटकांचं काय होणार, तो त्यांच्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला त्यांच्या स्पर्धेत टिकणार का, तो गावगाड्यातल्या पंचायत राजमध्ये लोकल बॉडीजमध्ये सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत आत्ता कुठं त्यांचं रिप्रेझेंटेशन दिसायला लागलं होतं, एखादा महापौर एखादा झडपी अध्यक्ष दिसायला लागला होता, त्याचं काय होणार. आणि मुळात आरक्षणाचा घटनात्मक अर्थ हा सोशल जस्टिस आहे, इकॉनॉमिकल बेस नाही. हा घटनात्मक अर्थ इथले तज्ञ मंडळी, साहित्यिक मंडळी, विचारवंत मंडळी, परत आपल्या सगळ्या कायद्याच्या सभागृहातली मंडळी हा अर्थ कधी समजून घेणार आहेत. आणि हे भयंकर चालू आहे. जर कुणी मोर्चाच्या द्वारे लाखोचा मोर्चा घेऊन इथली व्यवस्था यंत्रणा वेटीस धरून आम्हाला आरक्षण द्या नाहीतर आम्ही बघूनच घेतो असं म्हणणारा माणूस कधी बॅकवर्ड असू शकतो का. बघा, बीसी ओबीसीला काय म्हटलं जातंय, बॅकवर्ड क्लासेस हा त्याला वर्ड आहे बीसी, किंवा पिछडा वर्ग हिंदीमध्ये, किंवा ओबीसी म्हटलं तर अदर बॅकवर्ड क्लासेस. जो घटक किंवा जो घटक मागं पडलेला आहे, ज्याला मागच्या लिटरेचरमध्ये हिस्ट्रीमध्ये ज्या लोकांना दुय्यम वागणूक दिली गेलेली आहे त्यांच्या व्यवसायावरनं किंवा त्यांच्या त्या परिस्थितीतल्या त्यांच्या आजपर्यंतच्या हिस्ट्रीवरनं, त्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आहे. आणि मग हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, अनेक आयोगांना मान्य नाही. मराठा समाज आम्ही सोशली बॅकवर्ड आहोत हे इथल्या सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, आयोगांना मान्य नाही. आणि मग सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही तर मग आता आम्ही कुणबी आहोत. मग कुणबी आहोत आणि मग आम्हाला दिलं पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराजांपासून तो दाखला दिला जातो. त्याच्यावरही माझ्याकडे उत्तर आहे. माझे मित्र श्रीमंत कोकाटे साहेब असतील किंवा मराठा आरक्षण अभ्यासक शिवानंद भानुसे असतील, त्यांनाही मी तो प्रश्न विचारणार आहे, त्याचंही उत्तर आहे आमच्याकडं. प्रश्न असा आहे की गावगाड्यातला बलुता आलुता भटक्या विमुक्त जाती जमाती या मराठा समाजापेक्षा बॅकवर्ड आहेत का फॉरवर्ड आहेत, एवढंच त्यांनी इथं सांगावं. आणि मग त्या जर बॅकवर्ड असतील मराठा समाजापेक्षा, मी तुलनात्मक बोलतोय, मराठा समाजाला जे आता एससीबीसीचं आरक्षण सेपरेट दिलेलं आहे, महाराष्ट्र शासनानं कायदा करून दिलेला आहे, ते का नको आहे आणि ओबीसी मधूनच का पाहिजे, या प्रश्नाचं मी त्याचं उत्तर घेतो दोन्ही पाहुण्यांकडून. पहिल्यांदा भानुसे सर, तुम्ही सांगा, आता विद्यमान 10% आरक्षण लागू आहे, 10% आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये हे आरक्षण ओबीसींच्या 27% हवा आहे, अशा प्रकारचा जो आग्रह धरला जातोय, जी मागणी केली जाते, त्याच्या मागचं कारण नेमकं काय आहे. विलासजी, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हा देश कुणाला काय वाटतं, कोण काय म्हणतं याच्यावर चालत नाही, कोण काय मागतं याच्यावर पण चालत नाही. तो भारतीय संविधानावर चालतो. आणि जेव्हा आपण भारतीय संविधानाचा अभ्यास करतो, फक्त त्यापूर्वी मला एकच मुद्दा सांगायचा आहे
की मी 2004 साली कुणबी म्हणून व्हॅलिड आहे, मी कुणबी आहे म्हणजे ओबीसी आहे. जरांगे पाटलाची सुद्धा नोंद मिळालेली आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा आता सध्या कुणबी आहेत, ते ओबीसी नेते ते आहेत. मी सुद्धा ओबीसीच आहे, हे तुम्हाला क्लिअर करतो. आता पुढचं सांगतो की ज्यावेळी भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षण दिलं गेलं तेव्हा ते SC ST ला 35च्या कायद्यानं दिलं गेलं. त्याच्यानंतर अदर जे राहिले SC ST शिवाय त्यांचं जे आरक्षणाचा प्रश्न होता तो कालेलकर आयोगामार्फत मार्गी लागला नाही. त्याच्यानंतर GD देशमुख समिती महाराष्ट्रात त्याच्यामार्फत तो मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला आणि तो पुढे लावला गेला. नंतर केंद्र लेव्हलला मंडल आयोगाला आणि मंडल आयोगानं ज्या पद्धतीने आरक्षण दिलं, कुणब्यांना घेतलं, मराठा म्हणून बाजूला सोडून दिलं. आता हा झाला याच्यातला इतिहास. इंदिरा साहाणीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यांनी आपली ओबीसीची यादी अपडेट करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी. थोडक्यात SC ST आणि ओबीसी 341, 342 आणि 340, 41 आणि 42 याच्याशिवाय आरक्षण दिलं जात नाही 15/4 आणि 16/4 नुसार. ओबीसी म्हणजे काय, तर ओबीसी हे टोपण नाव आहे, त्याचं मुख्य नाव SCBCच आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त आरक्षण या देशात दिलं जाऊ शकत नाही. म्हणून सुरुवातीला काय झालं, खत्री आयोग नेमला. खत्री आयोगानं मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलं. त्याच्यानंतर सराव आयोगानं ठरवलं. त्याच्यानंतर बापट आयोगाने ठरवलं. आता तुम्हाला एवढंच फक्त एक फोड करून सांगतो विलासजी की आयोगाचं काम काय आहे की तुम्हाला ठरवणं, आरक्षण देणं हे सरकारच्या हातात आहे. थोडक्यात एखादा DED झाला, BEd झाला, त्याला ती डिग्री मिळाली, शिक्षक तो होऊ शकतो, पण करायचं की नाही हे सरकार ठरवू शकतो. आता तो DED झाला म्हणजे एक प्रश्न याच्यातला आता गायकवाड आयोगाने त्याच्यानंतरच्या आयोगानं जे मागास आयोगानं मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय ते जेव्हा चॅलेंज झालेलं आहे, ते आता विद्यमान चॅलेंज झालेलं आहे, अशा परिस्थितीत सरकारला पुन्हा एखादं आरक्षण देता येऊ शकतं का, किंवा त्यांना उचलून ओबीसी मध्ये टाकता येऊ शकतं का? टेक्निकल काय त्याच्यातली बाजू आहे? तर टेक्निकल बाजू अशी आहे की आयोगाने काय सांगितले की ओबीसीच्या यादीत समावेश करा. म्हणजे आता हे राज्यातल्या ओबीसी मध्ये ते पात्र ठरलेले आहेत, म्हणजे ते DED BEd शिक्षक आहेत तर त्यांना त्याच्यात घेऊन टाका. त्यांनी हे नाही सांगितलं की त्यांना वेगळी नोकरी द्या, सिनियर प्राध्यापक करा, असं नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, त्याला जे पात्र आहे तिथंच द्या. सरकारनं काय केलं, वेगळं 10% आरक्षण दिलं, वेगळं 10%. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये काय आलं की तुम्ही 50%च्या वर वेगळं एका जातीसाठी 10% आरक्षण द्यायची शिफारस आयोगाने केली होती का? नाही केली. सरकारनं कुठल्या आधारावर दिलं? आयोगाच्या आधारावर दिलं का? आणि आयोगाच्या आधारावर जर दिलं नाही, आयोग नेमला कशासाठी? आयोगाला चुकीचं ठरवलेलं नाही, आरक्षण देताना ते चुकीचं दिलेलं आहे, म्हणून ते नाकारलं गेलं. आणि नंतर आता जे सुक्रे समितीला जे शिफारस केली ती ही शिफारस केलेली नाही, वेगळं 10% द्या अशी केलेली नाही. ओबीसी साठी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजे ओबीसीला पात्र आहे ते यादीत टाका. पण आता ते चॅलेंज झालंय, जोपर्यंत आपल्याला हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही त्याच्याबद्दलचा, ते वैध आहे की नाही तोपर्यंत प्लीज त्याच्याबद्दल. सर कसं आहे माहितीये का, हे जरी आज चॅलेंज झालं असलं तर ते वेगळं दिलेलं आयोगानुसार दिलेलं नाही. आयोगानुसार देऊन समावेश करून नची पंच आयोगानुसार आपल्याला ती टक्केवारी सुद्धा वाढवता येते. सध्या जात जनगणना सुरू आहे, जात जनगणनेनुसार सब क्रेडिटायझेशन आपल्याला करता येऊ शकतं आणि त्यानुसार त्याची जेवढी टक्केवारी आहे तेवढी त्याची भागीदारी, असा आरक्षणाचा सरळ अर्थ आहे. परंतु याचं राजकारण केलं जाते आणि ते टेक्निकली दिलं जात नाही. जरांगे पाटील सांगतायत, मागतायत, कदाचित मागण्याची पद्धत चुकत असेल, हेतू त्यांचा प्रामाणिक आहे. त्यांना हे माहित आहे की ओबीसी शिवाय पर्याय नाही, ते टिकणार नाही. उद्या फडणवीस सरकार गेलं का भाजपचं सरकार गेलं, हे 10% आरक्षण टिकणार नाहीये, कारण सुप्रीम कोर्ट त्याला मान्यच करणार नाहीये. एवढं स्पष्ट आहे की आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यात उपप्रश्न अनेक आहेत, पण मला वीरेंद्र पवार यांच्याकडे जायचंय, कारण वीरेंद्र पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये आधी सांगितलं त्याप्रमाणे मुख्य आयोजक आहेत आता मुंबईतल्या या सगळ्याचे, आणि खांद्याला खांदा लावून लढतायत या सगळ्या लढाईमध्ये. वीरेंद्रजी, तुमच्याकडनं मला हे जाणून घ्यायचं आहे, सरकार म्हणतंय एका दिवसात आंदोलन करा, मग एका दिवसामध्ये तुम्हाला आणि तुम्ही सांगताय की जाणार तर घेऊनच जाणार, अशा परिस्थितीमध्ये काही संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते? नमस्कार. प्रश्न असा नाहीये, मी तुम्हाला सांगतो, एक थोडासा 1-2 मिनिटाचा तुम्हाला 2 दिवसाचं काय काय झालं ते सांगतो. रात्री मिश्रा नावाचा एक माणूस आला, ज्याला मराठा समाजाचा जो आरक्षणासाठी मोर्चा जो मुंबईसाठी येतोय त्याचा त्रास होतोय.
आणि या मिस्टरांनी एक PIL दाखल केली आणि रात्री 11:30 वाजता बिल्डिंगच्या खाली मला तो भेटला. मला शोधत होता, त्याच्याकडे नाव चुकीचं आलंय, वीरेंद्र पाटील या नावाने त्यांनी मला नोटीस सर्व केली. मलाही वाटलं कुठलं आहे, घेतलं सोडलं. बघितल्यावरती कळलं की PIL आहे, मिश्रा म्हणून आहे, राहतो कुठे, नवी पनवेलला, आणि त्याला आमचा त्रास होतो. आता या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांमधून आलेला त्या मिश्राला मराठा समाजाचा त्रास होतो. हे त्याच्यातलं एक पहिलं बघण्यासारखं गुण होतं त्या माणसाचं. चांगला माणूस असेल असं समजूया आपण. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत असताना देखील कळलं की आपलं तर मॅटर लागलं पण लगेच. कोर्टामध्ये बघितलं की मला नंतर पुन्हा मेसेज आला की 1 वाजता तुम्हाला अपियर व्हायचंय चीफ जस्टिस समोर. पोचेपर्यंत 12:30ला तिथे आमचा निकाल पण लागला. बरं, निकाल काय लागला? जे सर्वांना आलंय की ह्यांना प्रवेशबंदी वगैरे केला, असं निकालच नाहीये. त्यांनी काय सांगितलं की 2025च्या नवीन कायद्यानुसार तुम्ही ऍप्लिकेशन करा आणि त्याप्रमाणे जो नवीन गॅझेट एक आलेला आहे आझाद मैदानामध्ये आंदोलनासंदर्भामधलं, त्याप्रमाणे त्या नवीन अटी शर्तीप्रमाणे तुम्ही ऍप्लिकेशन करा आणि तुम्हाला संमती मिळेल त्याची. आता हे गॅझेट कधी आलंय हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सांगतो की हे गॅझेट कालच्या दिवशी आलेलं आहे. 26/8/2025 हे गॅझेट आलेलं आहे. आमचं तिथे तारीख होती, म्हणजे कालची होती, कालही 26/8/2025. म्हणजे असं आपण म्हणतो ना, इथे भाजी बनवली आणि लगेच ती त्यांनी समोर कोर्टामध्ये ठेवली. आता त्या गॅझेटची कॉपी रात्री 8 वाजता आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यामधले टेक्निकॅलिटी चेक केल्या. मी मनोज दादांकडे पाठवलं, कारण मनोज दादा हे उपोषण करतात, ऍप्लिकेशन त्यांच्याकडनं गेलं पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगितलं की दादा या प्रकारे आलेलं आहे, 5,000ची मर्यादा आहे, कारण त्याची स्ट्रेंथच तेवढी आहे त्या ग्राउंडची. मोठं मैदान आपल्याला मिळू शकत नाही या आधारे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी दुसऱ्या अटी त्याच्यामध्ये ठेवल्या होत्या की हॉल जी स्टेजची साईज आहे ती लिमिटेड असल्या पाहिजेत, गाड्या, कुत्रे, मांजरं वगैरे तुम्ही घेऊन येऊ शकत नाहीत वगैरे वगैरे, अशा बऱ्याचशा अटी त्याच्यामध्ये होत्या. दादांचं म्हणणं असं झालं की आपण कायद्यानुसार जाऊया, आणि जर कायद्यानुसार जायचं तर जे कायद्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आपण तंतोतंत पाळूया. ते जर म्हणत असेल 5,000 तर माझ्या शब्दाबाहेर येणारी लोक नाहीयेत. मी 5,000च घेऊन जाईन, मी 5,000 एकवा घेऊन जाणार नाही, आम्ही तिथे शब्द देतो. त्या पद्धतीने रात्री बसून आम्ही 12:30 वाजता आम्ही ऍप्लिकेशन केलं. आज सकाळी पुन्हा त्याचा पाठपुरावा केला. 9 वाजल्यापासून वकील मंडळी, मुंबईतली माझी सर्व, माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी सर्व आम्ही तिथे होतो. साधारणतः 2:30-3च्या दरम्यानमध्ये त्यांनी आम्हाला परमिशन दिली, त्याच्यामध्ये म्हटलंय की ही परमिशन 29 तारखेपर्यंत आहे, 29 तारखेची आहे इनफॅक्ट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की सुट्टीच्या दिवशी वगैरे आपल्याला ते वाढवता येत नाही वगैरे. त्याच्यामध्ये एक विनंती अर्ज देखील आम्ही ताबडतोब तिथे दाखल केला की हे जे येणारे लोक आहेत ते मुंबईच्या बाहेरून येणार आहेत, कदाचित ते 29ला पोचूही शकणार नाहीत. अशा वेळी आम्ही आमचा विनंती अर्ज त्यांना ताबडतोब सादर केला की एक्सटेन्शन ऑफ डेट्स वगैरे जे आहे ते आम्ही ताबडतोब सादर केला. त्यामुळे जो एक समज आहे की तो 1 दिवसापुरता आहे, तर नेहमी परमिशन जी तिथे दिली जाते, जेवढी मला माहिती आहे, ती आपल्याला प्रत्येक वेळी ती रिन्यू करावी लागते. ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेस प्रमाणे आम्ही जातोय. हे ह्याच्या मागचं संपूर्ण जे आता कालपर्यंत तुम्हाला संध्याकाळी 5ला मैदान सोडावं लागेल, पुन्हा तिथे यावं लागेल. मग आमरण उपोषणाच्या बद्दल सुद्धा मनोज जरांगे पाटील बोललेत. आमरण उपोषणाचं प्लॅनिंग आहे तुमचं? त्या संदर्भात देखील आम्ही लगेच लेटर्स तिकडच्या तिकडे ताबडतोब त्यांना रिलीफसाठी दिलेले आहेत. कसं असतं, आता कायदा बनतेवेळी कुठल्या प्रकारची आंदोलनं होतील याचा अंदाज देखील नसतो. आणि हा जो कायदा आलाय हा काल आलाय, सकाळी ताजा आहे. आणि त्याच्यामुळे, आणि पुन्हा जे आमचं ऍप्लिकेशन होतं ते 31 मेचं होतं. 31 मे 2025चं एक ऍप्लिकेशन आहे. दुसरं ऍप्लिकेशन आम्ही जे केलं होतं ते 28 जुलैचं आहे. त्यामुळे आमची जी बाजू मांडण्यासाठी आम्हाला पण जो कोर्टामध्ये वेळ मिळाला पाहिजे होता तो मिळालाच नाही. आणि आता जे कोर्ट उघडतंय ते मंगळवारी उघडणार आहे, त्यामुळे 6 दिवस कोर्ट बंद आहे. अशा वेळी आपल्याला प्रॉपर त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन मिळणार नाही, आणि त्यामुळे मग हाच एक पर्याय आमच्याकडे आहे की आम्ही ऍप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे. मी सत्ताधारी पक्षाला विचारतो. अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत, सहमुख्य प्रवक्ते आहेत भाजपचे. अजितराव, एक प्रकारची जी आता त्यांनी भूमिका मांडली, वेळ पुरेसा मिळू शकलेला नाहीये बाजू मांडण्यासाठी असं सांगितलं. सरकार सांगतंय अटी शर्थींचं पालन करावं लागेल. तिकडून सांगितलं जातं, मनोज जरांगे पाटलांनी तर सांगितलं की
आमरण उपोषणाची घोषणा त्यांनी केली 29ला. ही परिस्थिती थोडीशी संघर्षाची बनती असं वाटत नाही? हा टाळण्यासाठी तुम्ही काय करताय? विलासजी, सर्वप्रथम या चर्चेमध्ये आदरणीय श्रीमंत कोकाटे सरांनी जी तटस्थ भूमिका मांडली आणि माझे नेते देवेंद्रजींनी इतिहासात कसे प्रयत्न केले सकारात्मक मराठा आरक्षणाकरता ते सांगितलं, याकरता मी त्यांचा आभारी आहे. खरं तर ते अत्यंत आमच्यावरती टोकाची टीकाही करतात, पण जे सत्य ते सरांनी सांगितलं सर, मी आपला आभारी आहे. पण त्यांनी आणखीन एक सत्य सांगितलं ना, हा विषय पुढे घेऊन जायचा, ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य आहे ते असं म्हणाले पद्धतीनं. नाही, ठीक आहे विलासराव, मला माझं म्हणणं पूर्ण करू दे. या आंदोलनाकरता महाराष्ट्राच्या सरकारनं उपसमिती नेमलेली आहे चर्चा करण्याकरता, असे प्रमुख. मी काल आपल्याच कार्यक्रमामध्ये जी भूमिका मांडली, खरं तर मी अनेक वर्ष या चळवळीशी जोडले गेलेलो आहे, पण काल जी माझी उद्विग्नता होती किंवा माझा जो राग होता तो मनोज जरांगे पाटलांच्या हेकेखोरपणावरती होता. इथे वीरेंद्र पवार साहेब बसलेत, शिवानंद भानुसे साहेब बसलेत, मी अनेकांची नावं घेऊ शकतो, यादी फार मोठी आहेत. यांनी पिढ्यानपिढ्या 30-30, 40-40 वर्ष यांच्या वडिलांनी, आम्ही त्यांना सगळ्यांना फॉलो करत होतो, मराठा आरक्षणाकरता काम केलेलं आहे. पण ज्या पद्धतीची भाषा, जो अप्रोच आहे तो मला असं वाटतं फार चुकीचा आहे, तो तसा नसावा. आणि म्हणून मी म्हटलं, एकतर सकल मराठा समाज म्हणून आम्ही सगळे मराठे एक, ही भूमिका आमची आहे, ती आम्ही नेहमी मांडतो. पण काल उद्विग्नतेतनं मी बोललो की माझ्याबद्दल तुम्ही बोलताय, कारण माझ्याकडे कुणबी सर्टिफिकेट नाहीये. परंतु काय झालं माहिती का, आमचं अशाच घिसडघाईमुळे गुलाल उधळला, तुम्ही तो एक GR घेतला, मराठवाड्याचा प्रश्न सुटत होता, तो का सुटला नाही तो विचारला पाहिजे. आमचे हे सगळे अभ्यासू नेते जे, या अभ्यासू नेत्यांना सरळ वळसणीला टाकून दिलेलं आहे. बाबांनो, हा प्रश्न समाजाचा आहे, कुठल्या एका माणसाला हिरो करण्याचा नाहीये. आमचं EWS आरक्षण गेलं, त्याच्यामुळे आमच्या खूप मुलामुलींचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. आता भानुसे साहेबांनी जे सांगितलं की तिथंच आपण गेलं पाहिजे, खरंय. पण भानुसे साहेब, आपण जर समजा हे सगळं करत असताना समजा आपल्याला दिलं आणि आणखी एखादा कोणी कोर्टात गेला, आपल्या ज्या लोकांकडे कुणबी सर्टिफिकेट आहेत, किती काळजीचं कारण आहे, किती भयानक आहे. म्हणजे एखादा इव्हेंट घडवण्याकरता, एखाद्याला हिरो करण्याकरता अख्ख्या समाजाचं 30, 40, 50 वर्ष आपल्या पूर्वजांनी केलेले कष्ट आणि सगळे आपण पाण्यात घालवणार का? दुसरा एक विषय याच्यामध्ये असा आहे की हे असं होत नाही विलासराव. आमच्याकडे खूप अभ्यासू लोक आहेत, त्यांनी 30-30, 40-40 वर्ष काम केलेले. हम करे सो कायदा असं चालणार नाही. सरकार, मी मुळात सांगतो, याच्यामध्ये अत्यंत सकारात्मक आहे. मराठा समाजाचा घटक म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे याकरता, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं. आमच्या 13,000 मुलामुलींना मागच्या 2 वर्षामध्ये या आरक्षणातून नोकरी लागली. EWS आमचं टिकलं असतं तर आम्ही आणखी फार पुढे गेलो असतो. अजितराव, त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून आरक्षण हवंय, बाकी काहीच बोलू नका तुम्ही. 10% आरक्षण आता आहे ना, 10% आता आरक्षण आहे, अस्तित्वात आहे, त्याचा लाभ घेतला जातोय. EWS आधी होतं, त्याचाही लाभ झाला. पण त्यांचं म्हणणं बाकी काहीच बोलू नका, ओबीसीतून देणार आहेत की नाही ते सांगा, नसेल देणार तर घेऊन जाणार आहे. हे बघा विलासराव, या आंदोलनाकडं किंवा कुठल्याही आंदोलनाकडं सरकारनं परवानगी दिली. सरकार वेगवेगळ्या क्लुप्त्या करून ते सगळं थांबवू शकलं असतं, नाही थांबवायचंय. कारण ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या सर्व बांधवांचा आवाज ऐकणं हे सरकारचं काम आहे. आणि या विषयात तर आम्ही मराठा समाजाचे घटक म्हणून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आत्ताही माझं असं मत आहे, या आंदोलनाचा दबाव वाढवून आम्हाला जी महामंडळ आली आहेत त्याचे पैसे अधिक वाढवून घेतले पाहिजे, सुविधा अधिक वाढवून घेतल्या पाहिजे. जे आमचे ओबीसी दाखले प्रलंबित आहेत त्याकरता गावागावामध्ये कॅम्प्स लावून घेतले पाहिजे. त्याकरता आम्ही सतत सरकारला निवेदन देत असतो. त्या माध्यमातून अनेक जे स्टे आहेत हायकोर्टाचे ते आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून उठवून घेतले. मराठवाड्यामधल्या 17-18 हजार लोकांना त्याच्यामुळे ओबीसी सर्टिफिकेट मिळालं. हे प्रयत्न मी व्यक्तिगत फॉलोअप घेऊन मुख्यमंत्री महोदयांकडे केले. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, याच्यामध्ये तुम्ही घिसडघाई करू नका. हे समजा घाईघाईने चला सरकारनं दबावात येऊन दिलं जरी आणि एक कोणी माणूस कोर्टात जर गेला, आमचे आता जे लाखो कुणबी दाखलेत ते सगळे होल्ड होतील, आमचं प्रचंड नुकसान होईल. आम्ही पोटतिडकीने सांगतोय की हा विषय सबज्युडाइज्ड आहे, आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवावा लागेल. हा दबाव ठेवलाच पाहिजे, मुंबईमध्ये आलंच पाहिजे, मोर्चा काढलाच पाहिजे. परंतु कुणाला तरी एकाला, ज्या माणसानं तुमच्या समाजाला आरक्षण देण्याकरता सगळ्यात सकारात्मक प्रयत्न केले, त्यांना तुम्ही शिव्या घालता, धमक्या देता, हे बरोबर नाही ना. आणि सण उत्सव सुरू आहेत, मला असं वाटतं की महाराष्ट्रात मुद्द्याची आपण चर्चा करूया. भावाची आहे, सगळ्यांना समजून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये एक धोका आहे बघा, आमचा मराठवाड्याचा प्रश्न सुटला असता, आम्हाला GR मिळाला होता, तो कुणाच्यामुळे नाही सुटला हे सुद्धा समाजाला लक्षात घेतलं पाहिजे. माझी ही कळकळ आहे
की आम्ही समजा दिलं जरी आणि एक माणूस कोर्टात गेला तर आमचा ठीक आहे तुमचा मुद्दा पोहोचला अजितराव. ॲडव्होकेट मंगेश ससाणे आपल्या सोबत आहेत. मंगेशराव, सातत्याने एक मांडणी केली जाते की आज मराठा समाजामध्ये लाखोंच्या संख्येनं जर अशा प्रकारची कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्याची प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत, जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त समाज आज ओबीसीमध्ये गेलेला आहे. मग उर्वरित जो समाज आहे त्याला ओबीसी म्हणून मान्यता द्यायला हरकत काय, ही मांडणी सातत्याने केली जाते. तुमचं याच्याबद्दलचं कायदेशीर काय म्हणणं आहे? तुम्ही वकील आहात, अभ्यासक आहात म्हणून विचारतो. नाही, नक्कीच खरं म्हणलं तर हा जो कुणबीचा जो विषय आला तो कारण की आता शिवानंद भानुसेंनी एकदम चांगल्यारीत्या चुकीच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. कालेलकर आयोग, त्यानंतर बी.डी. देशमुख कमिटी, त्याच्यानंतर मंडल आयोग 1982 साली, त्या तिन्ही आयोगामध्ये मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवलं गेलं नाही, ते ओबीसीच्या लिस्टमध्ये नव्हते. त्याच्यानंतर मग खत्री आयोग, जो सराफ आयोग, बापट आयोगाने पण मराठा समाजाचं मागासलेपण फेटाळलेलं आहे. भानुसे साहेब म्हणले की ते स्वीकारले तर ते फेटाळलेलं आहे. मग एवढं सगळं असताना त्याच्यानंतर 2014ला ECBC ऍक्ट आला, नारायण राणेंच्या कमिटीने दिला. त्यावेळेस पण असाच प्रयत्न झाला की सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलं जायचं, म्हणजे 15-4 आणि 16-4. सामाजिक आणि शैक्षणिक मागास कोणता समाज असतो? आरक्षणाचं तत्व काय आहे? पर्याप्त आहे, इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन. तुम्ही प्रवाहाच्या बाहेरच्यांना प्रवाहात घ्यायचं. मग कुणापासून तरी संरक्षण म्हणजेच आरक्षण आहे. मग महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देणं मग संरक्षण कुणापासून आहे? त्यामुळं ह्या सगळ्या लिगली जाता येत नाहीये. नाही, एक मुद्दा वकील साहेब मला सांगा, समजा कालपर्यंत जी व्यक्ती मराठा होती त्यांची नोंद सापडली, ते ओबीसी झाले, मी त्याच्याबद्दल बोलतोय. नक्की मी सांगतो. आता याच्यामध्ये झालं काय, 2018चा जो ECBC ऍक्ट तो फेटाळला 5 मे 2021ला. त्याच्यानंतर आता पण नवीन आला 10% ECBC. आता विषय असा होतोय की मराठा समाजाला सामाजिक मागासले पण सिद्ध होत नाहीये. सिद्ध करायचा प्रयत्न केला तरी कोर्ट फेटाळते. म्हणून बॅकडोर एंट्री म्हणून हे कुणबीचं खूळ काढलं गेलंय. आता कुणबीच्या बाबतीत मी सांगतो, आता या शिंदे कमिटीच्या माध्यमातून जे रेकॉर्ड तपासले त्याच्यामध्ये जैन कुणबी, मारवाडी कुणबी, ब्राह्मणांच्या पण काही नोंदी कुणबी सापडल्यात, मुस्लिमांच्या पण काही नोंदी कुणबी सापडल्यात. मग सगळ्यांनाच कुणबी करायचं का? मी विचारतो प्लीज, माझ्याकडे वेळ कमी आहे. श्रीमंत कोकाटे सरांना मला विचारायचं, सर हाच मुद्दा उपस्थित केला जातोय की जर कुणबीच्या नोंदी सापडल्या तर मग ह्या बाकीच्या ज्या ओपन मधल्या आता खुल्या प्रवर्गातल्या ज्या जाती आहेत त्या सरसकट त्या जातींना आपण ओबीसी म्हणू शकतो का किंवा घोषित करू शकतो का? हे पहा, सगळ्यात महत्वाचं, मराठा ही जात नाही हे आपण समजून घ्या. छत्रपती शिवाजीराजेंच्या काळातील जर का डॉक्युमेंट आपण पाहिलं तर मराठ्यांनी किल्ला जिंकला, मराठ्यांचे फत्ते झाले. मराठा म्हणजे कोण? ते भोसले, पाटील, जाधव, शिंदे, पवार, चव्हाण एवढे मर्यादित मराठा नाहीत. मराठा या शब्दाची व्याख्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये केलेली आहे. कुणबी, माळी, मातंग, महार, धनगर, सुतार, लोहार, कुंभार, आगरी आदी मिळून मराठा, ही व्यापक व्याख्या मराठा समाजाची. आणि आजचा मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे. याला सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे 13व्या शतकामध्ये लीळाचरित्र नावाचा ग्रंथ आहे, जो माहीम भट्टाने लिहिलेला चक्रधरांचं चरित्र आहे. 13व्या शतकातलं म्हणजे 800 वर्षापूर्वीच आहे. त्यामध्ये देखील आजच्या मराठ्यांचा उल्लेख कुणब्याचा सापडतो. आणि तुकाराम महाराजांची जी गाथा आहे त्या गाथ्यामध्ये सुद्धा अनेक अभंग आहेत. बरे झालो देवा कुणबी केलो, नाही तर दंभे जास्त मेलो. आता तुकाराम महाराजांचे देऊचे जे वंशज आहेत ते सगळे मराठा म्हणून लावतात, पण त्यांच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत. त्यामुळे आजचे मराठा त्याच्याबद्दली गोष्ट आहे. मग सर सगळ्यांचेच कुणबी दाखले, कुणबी नोंदी आहेत ना, ब्राह्मणांच्या पण नोंदी आहेत. मराठा जे बोललं जातं ना हे डुप्लिकेट ओबीसी आहेत, कसं डुप्लिकेट? समाजाच्या पण कुणबी नोंदी आहेत. डुप्लिकेट ओबीसी कसं म्हणणार? लक्ष्मणजी आवाज पोचतोय का माझा? येतो जरा लवकर, कारण वेळ कमी आपल्याकडे. नाही, मला थोडासा मला जास्त वेळ मिळावा माझी विनंती आहे. कारण मला काही तुमच्या समोर कोकाटे साहेबांनी जे सांगितलं की मराठा हा प्रदेशवाचक होता मान्य आहे मला, पण विषय काय आहे की आता हिंदू मराठा असं जात आपली आहे की नाही तेवढी मला सांगा फक्त. आहे की नाही? जुनी का एक मिनिट घ्यायचे का नाही आपण? नाही घ्यायचे ना, घ्यायचे 1 मिनिट सर, आपण जुने रेफरन्स घ्यायचे. हो, मला बोलू द्या कंटिन्यू. बोला. बरं, तुमचा मुद्दा पूर्ण करा. एक मिनिट मुद्दा तुम्हाला सोडत नाही मी. सगळ्यांना कुणबी म्हणून ओबीसी करून टाका.
एक मिनिट मला बोलू द्या. ब्राह्मणांचे घ्या, जैनांचे घ्या, मुस्लिमांचे मला कंटिन्यू करू द्या. बरं लक्ष्मणजी तुम्ही सलग 1.5 मिनिट बोला. 1.5 मिनिट फक्त 1.5 मिनिट. हे बघा 1928चा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. 96 कुळी मराठा हे क्षत्रिय आहेत. आता 1 मिनिट. दुसरा एक विषय असा आहे की मराठा ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयाला अमान्य. अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार 2008. आता अजून एक सांगतो तुम्हाला की मराठा व कुणबी एक नाहीत. सर्वोच्च न्यायालय जगन्नाथ दामोदर घोले निकालावर शिक्कामोर्तब. आणखीन एका विषयाकडे मराठा व कुणबी एकच आहेत असं मानणे हा सामाजिक मूर्खपणा होय. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद तत्कालीन औरंगाबाद बेंच जस्टिस मारला पल्ले मी तुमच्या समोर किती दाखवले. आता हे हायकोर्टाचे निकाल आहेत, सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत, म्हणजे न्यायालयाचे निकाल आहेत. मग आता ह्या निकालापेक्षा आपण मोठे आहोत का? ऐका ना मी फक्त एक विचारतो. भानुसे सर तुम्ही याच्याबद्दलची कमेंट करू शकाल? जर समजा अशा पद्धतीने सरकारने एक जी आर काढला आणि सांगितलं की मराठा कुणबी एक आहेत, असा जी आर काढला तर टिकणार आरक्षण मिळेल का? जर इतक्या वेळा ते चॅलेंज झालेलं असेल आणि सुप्रीम कोर्टाचे इतके वेगवेगळे आदेश त्याच्याबद्दलचे असतील, निर्णय असतील. मला फक्त एकच वीरेंद्रजी तुम्हाला बोलायचं आहे? वीरेंद्रजी तुम्ही बोला प्लीज. तुम्हाला हाके साहेबांना सांगायचं. हाके साहेब आपला महाराष्ट्र आहे, एवढा मोठा महाराष्ट्र आणि मोठ्या मनाचा महाराष्ट्र. मी तुम्हाला एक उदाहरण फक्त देतो. मुंबईमध्ये मी रजिस्टर्ड संस्थांची यादी 1900 सालापासून आणली होती आणि त्याच्यामध्ये मला एक रजिस्टर्ड संस्था मिळाली. त्याचं नाव होतं अखिल भारतीय क्षत्रिय मराठा धनगर समाज लिमिटेड आणि ती आजही अस्तित्वात असावी असं मला वाटतं. म्हणजे पूर्वीचे जे लोक होते ना ते आपण क्षत्रिय मराठे सर्वांना म्हणायचो आणि पुढे धनगर लावायचो. आज त्याच्यानंतर मंडल आयोगामध्ये आपण जातीवरती स्प्लिट झालेलो आहोत आणि वेगवेगळे झालेले आहेत. त्यामुळे एक फक्त लक्षात घ्या, मी तुम्हाला एकदम चांगल्या यांनी सांगतो की आपले जे मागचे जे संबंध आहेत ते आपल्या ह्या बाकीच्या गोष्टीच्या संघर्षामध्ये जास्त ताणू नये, तुटू नये एवढीच एक व्यापक म्हणजे माफक अपेक्षा. धन्यवाद. प्लीज 30 सेकंद माझा वेळ आणि मला वाटतं पार्ट 2 करावं लागणार आहे. विलासजी संबंध तुटले नाही पाहिजे. की 10% ईडब्ल्यूएस आरक्षण जे दिलेलं आहे ते 15/6 आणि 16/6 प्रमाणे दिलेले, मग ते का सोडताय? का नको आहे? बरं अजून एक त्यांच्या प्रश्नाला पवार साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे विलासजी. 30 सेकंद. हा, धनगर समाज क्षत्रिय कारण तो अटक पर्यंत होळकर वगैरे होते हा इतिहास आहे. पण आपण ज्यावेळी आदिम एसटीचं आरक्षण ज्या आमच्या आदिवासी बंधूंना दिलं जातं ते पण गोंडवाना राज्य होतं त्यांचं, ते पण क्षत्रिय होते, वीर योद्धे होते. भारताचा आदिम इतिहास ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी आमचे आदिवासी राज्य खूप मोठे होते ना. अहो पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी काय इथं नीती ठरली, धोरण ठरलं, अभ्यास झाले त्याच्यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब मराठी श्रीमंत नाहीत ना. गरिबी हटावसाठी प्रोग्राम नाही ना हा. गरिबी हटावचा प्रोग्राम नाही ना हा. गरिबासाठी गरिबीसाठी हटवण्यासाठी आरक्षण गरिबी माझी इच्छा नाहीये. काळजावर दगड ठेवून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो इतकी चर्चा सुंदर चांगली सगळ्यांना दाद देतो मी. आज खूप चांगले मुद्दे तुम्ही मांडले आणि एवढी चांगली चर्चा मला थांबवावी लागते, मजबुरी आहे माझी, वेळ माझा संपलेला आहे. पण आपण ही चर्चा पुन्हा करूया, पार्ट 2 करूया, कारण अशा प्रकारची चर्चा व्हावी हे श्री गणरायाला साकडं घालतो रोज मी. आणि आपण प्रेक्षकांचं काय मत आहे बघूया. तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार. पण प्रेक्षकांना काय वाटतंय बघा, एका दिवसाच्या आंदोलनात ओबीसी आरक्षण शक्य आहे का? प्रेक्षकांचं मत काय आहे बघूया. 53% लोकांना होय वाटतं, 47% लोकांना नाही असं वाटतं. पण आशा करूया आपण की जे आज मुद्दे चर्चेला आले पण त्याच्यावर सविस्तर चर्चा होऊ शकले नाही, मतमतांतर आहेत, आपण अशाच प्रकारची चर्चा पार्ट 2 करूया. माझी सगळ्यांना विनंती आहे, कारण महाराष्ट्राला अशाच प्रकारच्या चर्चेची खरं तर अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांकडून. हा महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या बांधून ठेवूया, वैचारिक मात्र आपण जे काही आपले मतमतांतर असतील ते व्यक्त करत राहूया. आज या चर्चेमध्ये आपण सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथे थांबतो. धन्यवाद.